ते रामरायाला पुढे म्हणतात, आशा हे लागली मोठी दयाळुआ दया करी, आणिक नलगे काही बुद्धी दे रघुनायका. मला फार मोठी अपेक्षा तुझ्याकडून आहे. मना राघवे वीण आशा नको रे. आशा ठेवावी तर भगवंतापासूनच ठेवावी, तोच हे सगळं ठीक करेल. आशा हे लागली मोठी दयाळुआ दया करी. कोणती आशा लागली आहे? बुद्धी दे रघुनायका. मी तुझी करुणा भाकली तर तू मला सात्विकी बुद्धी प्रदान करशील, ही एकच आशा मला आहे. म्हणून भगवंताला काय मागावं हे ही करुणा स्तोत्र शिकवतात. आम्हाला हेही कळत नाही की भगवंताला काय मागावं. पुढं ते प्रकरण येणारच आहे ना. कोणतं प्रकरण आहे? ते प्रकरण असं आहे, कोमळ वाचा दे रे राम, विमळ करणी दे रे राम, प्रसंग ओळखी दे रे राम, तद्रुपता मज दे रे राम, त्यानंतर संगीत गायन दे रे राम, अलाप गोडी दे रे राम, धात माता दे रे राम, पावन भिक्षा दे रे राम. काय मागावं भगवंताला हे कळलं पाहिजे, आणि कुणाला मागावं. आशा हे लागली मोठी, पण हे सगळं योग्य मागणं कधी कळेल? सद्बुद्धी असेल तर कळेल. सद्बुद्धी नसेल तर कळेल का? एक गरीब बिचारा असा एक माणूस होता, नकट्या नाकाचा होता. तर पत्नी सारखे टोमणे मारायची. आता ती गोष्ट तशी आहे बरं का, माझ्याकडे कटाक्ष करू नका. ती गोष्ट तशी आहे, त्याला काय करणार. सारखी टोमणे मारायची, आणि तिचं ऐकून गल्लीतले मारायला लागले मग टोमणे. तो वैतागला, म्हणाला आता देवालाच प्रसन्न करून घेतो. गेला. तो भोळा बावडा होता बिचारा, आणि देवाला प्रसन्न करून घेतलं. म्हणाला, देव म्हणाला, अरे काय हवंय तुला? काय हवंय मला? थांबा विचारून येतो. घरी पळत गेला. सांगितलं, काय आता कुठून आलात नकट्या कसे? अगं देव प्रसन्न झालाय, तात्काळ थांबलेला आहे तिथं विटेवरी. पण मी काय मागायचं हेच कळत नाही. काय रे बाबा, असं ते म्हणाले. अमुक अमुक मागा. तू गेला पळत. देवा मला छान नाक दे. तर त्याला देवाला नाक वरती अनुस्वार आहे असं वाटलं. छान नाक दे, आणि त्याच्या अंगभर सगळीकडे छान सुंदर अशी नाक उमटली. आणि देव अंतर्धान पावला. आला हा परत. बायकोला म्हणलं, काय हे ध्यान कुठून आला? काय केलं हे? जा आता परत परत तपस्या करा, त्याला प्रसन्न करा. काय मागायचं हे कळत नाही. गेला परत तपस्येला लागला. आता हा भोळा बापडा म्हणून देव लवकर प्रसन्न झाला त्याच्यावर. प्रसन्न झाला, बोल काय हवंय? अरे चा काय हवंय? परत पळाला. अगं तो आलाय, नाक मागायला सांगितलं. एवढी सगळी नाक कशाला हवी आहेत? एकच नाक पाहिजे आपल्याला. तो गेला पळत. काय हवंय? एवढी नाक कशाला हवी आहेत? पुढचं ऐकतोय कुठं तो? तथास्तु म्हणाला. होतं नाक तेही गेलं, नुसतं भोकं राहिली दोन. इथं परत आला. बापरे म्हणाले. आता म्हणाले, हे बघा आता परत तपस्या करा, आणि देवाला सांगा पूर्वी होतं तसंच कर बाबा. गेला, तपस्या केली, भगवंत प्रकट. अरे परत काय आता? देवा आता मी काही जाणार नाहीये, आधीच पडवून मला पाठवलेलं आहे, ते अगदी पक्क लक्षात आहे. म्हणजे तो काय करायचं, एकदा भगवंताचं नाम घ्यायचं आणि परत एकदा बायकोनं पडवलेलं एकदा वाक्य म्हणायचं, असं चालायचं त्याचं. पण तो भोळा बावडा म्हणून भगवंतांनी त्याला माफ केलं. बर म्हणाले, काय पडवलंय तुला? पूर्वी सारखंच कर. तथास्तु. नकट नाक घेऊन घरी परत आला.
काय मागायचं कळलं पाहिजे. ह्याची परिस्थिती थोडी तरी बरी आहे हो. लोक काय काय मागतात देवाला, बापरे. देवाकडं मागायचं असतं की देव मागून घ्यायचा असतो. हम्म. देव माझा ना. हा? देव माझा आहे. मग देव माझा असताना त्याच्याकडे काय मागायचं असतं, तो माझाच आहे ना. आता जे काही आहे ते सगळं त्याच्याकडेच आहे. मीही त्याचा आहे, तोही माझा आहे. जे त्याचं ते माझं, जे माझं ते त्याचं. म्हणजे सगळं त्रैलोक्यच माझं झालं जर देव माझा झाला तर. मग मागायचं शिल्लक राहतं का काही. म्हणून काय मागायचं हे कळलं पाहिजे, पण ते कळण्यासाठी आधी बुद्धी पाहिजे. म्हणून बुद्धी दे रघुनायका, आशा हे लागली मोठी का. अरे ज्यांनी जे मागितलं नाही तेही तू त्यांना दिलंस. ज्यांनी तुला काही मागितलं नाही अशा अशा लोकांनाही तू भरभरून काही काही दिलेलं आहेस. बघा प्रत्येकाचा शब्द राखण्यासाठी त्यांनी काय काय केलं. त्या वेदवतीचा शब्द पाळायचा म्हणून भगवंतानी तिला व्यंकटेश अवतारामध्ये पद्मावती करून टाकलं आणि तिच्याशी विवाह केला. तशाही ह्या मॅडम चिडलेल्याच होत्या. लक्ष्मी मॅडम चिडल्याच होत्या ना. म्हणून तर मग वैकुंठातून निघून गेल्या होत्या. मग हेही नाराज होऊन निघून आले. आले श्रीनिवास झाले. आणि मग लग्न ठरलं हिच्याशी कसं बस. आधी विरोधात विरोधात होऊन ते सगळं छानपैकी जुळलं. पण सगळ्यांना बोलवायचं आणि भगवंत म्हणाला ना असं कसं हो, शेवटी आमचं जन्मोजन्मीचं नातं आहे, तिला सोडून कसा काय लग्न लावायचं. तिला बोलवून आणा. तर तिला बोलवून आणायचं चौथीच्या लग्नासाठी. अवघड काम आहे ना. काय सांगायचं. खरं काहीच सांगू नका. माझं अस्वास्थ्य एवढं सांग, जाऊन तिथे रडायला लागा. आणि रडायचं कोणी, कुबेरानं. लक्ष्मी आणि कुबेर दोन्ही धनाची. कुबेरानं फक्त तिच्यापाशी जाऊन रडायचं म्हणजे तिला कळेल काहीतरी बिघडलंय. आणि रडत त्यांनी पळत इकडे यायचं तिरुमलापाशी, ती मागोमाग येणार आहे. तसंच झालं ना. मग कुबेर रडायला लागला, काय झालं काय झालं म्हणेपर्यंत निघाले हे महाराज. ती त्याच्या मागोमाग निघाली आणि कुठे येऊन पोहोचली, इतकं सगळं मस्त व्यवस्था. आणि मग कळलं ना आहे दुसरा विवाह. बापरे आता काय करायचं. पण भगवंतानी समजावून सांगितलं काय, अगं वेदवतीला मी राम अवतारात शब्द दिला नव्हता का, विसरलीस का तू. मग आता तिच्याशी करायला नको विवाह. मग म्हणाली ओके ठीक आहे, आता काही हरकत नाही. त्या पद्मावतीला तो नको होता. घोडा मारला, व्यंकटेशांचा घोडा तिनं मारला का, हा कुठला भिल्ल आलाय आणि माझ्याशी विवाह करतो म्हणायला लागलाय. म्हणजे तिला नको असताना सुद्धा स्वतः शब्द दिलेला पाळण्यासाठी त्या अवतारात लीला आहे ती. पण नंतर तिला पण घोर लागला. इतकं सुंदर रूप पाहिल्यानंतर घोर लागणारच आहे. तिलाही घोर लागला. पण त्याच्यातून तो विवाह ठरला. म्हणजे काय, जन्मोजन्मीचे वर आणि जन्मोजन्मी दिलेले शाप भगवान लक्षात ठेवतात. सीतामाईचा त्याग कशामुळे झाला, भृगूंचा शाप खरा करण्यासाठी झाला. किती जन्मापूर्वीचा शाप आहे तो. हा, कित्येक जन्मापूर्वीचा शाप आहे. पण तो खऱ्या करण्यासाठी भगवंत रामावतारामध्ये तो सत्य करून दाखवतात. आणि रामावतारात दिलेला शब्द म्हणजे वर एका अर्थानं, तो पुढं कलियुगामध्ये सत्य करून दाखवतात. म्हणून आशा हे लागली मोठी, तू कधी तुझा शब्द असत्य होऊ देत नाहीस, हीच मला आशा आहे. तू पतित पावन म्हणवतोस, तू दीननाथ म्हणवतोस, मला हेच हवं आहे. मी पतित आहे, मी दीन आहे. तू पावन करणार आहेस, तू माझा नाथ आहेस. म्हणून मी आता मागणार ते तुलाच मागणार. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा